नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. काव्या नंदिनी यांची छान मंगळागौर रंगलेली असते. सगळे मंगळागौरीचे खेळ खेळत असतात आणि एन्जॉय करत असतात. सगळे काव्या नंदिनी यांना नाव घ्यायला सांगतात. काव्या सुंदर उखाण्यामध्ये पार्थचं नाव घेते आणि तिथे नऊवारी साडी नेसून पार्थ जीवा येतात. त्यांनी तोंड झाकलेलं असतं. सगळ्यांना वाटतं की हे वसू आणि रम्याच आहेत. मानिनीच्या मैत्रिणी विचारतात, वसू रम्या इतका उशीर लावलात का तुम्ही? मंगळागौर झालीच. दुसऱ्या मैत्रिणी म्हणतात, आता त्या आल्यात ना, त्यांना मंगळागौर खेळू देत. पार्थ काव्याचा हात धरतो, जीवा नंदिनीचा हात धरतो आणि दोघंही आपापल्या बायकांसोबत फुगडी घालतात. काव्या नंदिनी यांना डाऊट वाटतो, रम्या वसू हे नाहीयेत असा त्यांना संशय येतो आणि त्या दोघीही त्या दोघांच्या तोंडावरचे पदर बाजूला करतात. पदराखाली पार्थ जीवा आहेत हे बघून सगळ्यांनाच एकदम हसू येतं. सगळे त्या दोघांवरती हसत असतात. मानिनी म्हणते, पार्थ जीवा, नऊवारी साडी नेसून तुम्ही बायकांचे खेळ बघायला आलात, तुम्हाला काहीच वाटत नाही का? जीवा म्हणतो, तसाही देशमुखांचा पॅटर्नच वेगळा आहे. सगळे विचारतात, मग रम्या आणि वसू कुठे राहिलेत? ते नाही आले का? जीवा म्हणतो, नाही, त्यांना यायचं नव्हतं खाली, म्हणून मग आम्ही आलो. पार्थ म्हणतो, गाई, आमची फॅन्टेसी होती. बायकांचे कपडे घालून बायकांच्या कार्यक्रमामध्ये फुगडी घालायची. आम्ही आलो आणि आमच्या बायकांसोबत फुगडी सुद्धा घातली. मानिनी म्हणते, माझी पण एक फॅन्टेसी आहे. जीवा म्हणतो, माहितीये, आम्हाला आता बदलायचं. हीच ना, पण आम्ही तुझ्या हाताला कुठे येणार? पार्थ जीवा हे दोघेही धावत असतात आणि मानिनी त्यांच्या मागे मागे धावते. ते दोघेच जण वरती आपापल्या रूम मध्ये निघून जातात. सगळ्यांचं छान हसणं खेळणं चालू असतं आणि वसू रम्या हे वरून बघत असतात. त्यांना ते सगळं काही सहन होत नाही. त्या दोघींचा जळफळाट होत असतो. वसू मनात म्हणते, काव्य, आज जेवढी फुगडी खेळायची ना तेवढी खेळून घे, पण लवकरच मी अशी एखादी गोष्ट शोधून काढणार आहे ना. मानिनी तुझ्यासोबत फुगडी नाही खेळणार तर तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर काढेल. तर रात्री मानिनी आपल्या रूम मध्ये असते. दिवसभर खेळून तिचे पाय दुखत असतात आणि विक्रम तिचे पाय चेपून देतो. मानिनी विक्रमला सगळं काही सांगते. आज दिवसभरात काय काय गंमत केली, नंदिनी काव्य यांनी कसं मन लावून खेळ खेळले सगळं काही सांगते आणि जीवा पार्थ वेश बदलून तिथे आले होते हे सुद्धा सांगते. विक्रमला सगळं ऐकून आनंद होतो. ते दोघे गप्पा मारत असतात आणि बोलता बोलता विक्रम एकदम इमोशनल होऊन जातो. मानिनी म्हणते, काय झालंय? अगं, विक्रम म्हणतो, गेल्या काही दिवसात मी भरकटल्यासारखं झालं होतं. गेले काही दिवस घरामध्ये जी वारे वाहत होते त्यामध्ये मी तुझ्याशी किती भांडलो, नको ते बोललो, तुझ्याशी चिडलो मी तुझ्यावर. मानिनी, प्लीज मला माफ कर. मानिनी म्हणते, अहो जाऊ द्या तो विषय, झालं गेलं सगळं काही आपण विसरून जाऊ. आणि तुम्ही एकटे नाही हो, मी पण तुम्हाला खूप बोलले, वाटतील तसं बोलले, खूप चिडले मी तुमच्यावरती, माझं पण तेवढंच चुकलंय. विक्रम म्हणतो, मी माझ्या रक्ताच्या नात्याला ओळखूच शकलो नाही ग, मी असं कसं चुकलो? मानिनी म्हणते, तुम्हीच नाही हो, आपण कोणीच ओळखू शकलो नाही. पण जाऊ दे, आता टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. आताच उदाहरण घ्या ना, अहो इतकं सगळं घडून गेलं तरी आपण सोबत आहोत ना. मग झालं तर आता चला बरं, डोळे पुसा. विक्रम म्हणतो, हो, आता आपल्या इथे गणपती बाप्पा येणार आहेत. गणपती बाप्पाचं स्वागत कसं छान जल्लोषात झालं पाहिजे. मानिनी म्हणते, अहो आपले 2 टोनगे आणि आपल्या सुना बाहेर मकर बनवतात, छान तयारी चालू आहे बाहेर. तर इकडे बाहेर सगळेजण गणपतीची तयारी करत असतात. पार्थ नंदिनीला जीवाच्या सगळ्या गमती जमती, सगळ्या आठवणी सांगत असतो आणि नंदिनी आपल्या लहानपणीचे किस्से सांगते. नंदिनी म्हणते, माझ्या अजून एका घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. सगळे विचारतात, कुठल्या घरामध्ये, कोणाबद्दल बोलतेस तू? नंदिनी सगळ्यांकडे स्माईल करून बघते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते, नंदिनी आनंद निवास मध्ये गणपती बाप्पा घेऊन येते
गणपतीची पूजा आरती होते आणि एक माणूस तिथे येतो, तो आरती घेतो. नंदिनी त्याला बघते आणि एकदम सिरियस होते. तर इकडे पार्थ काव्याला विचारतो, काव्या आपला फोटो काढायचा का? काव्या म्हणते, हो काढा ना फोटो. पार्थ म्हणतो, आपला फोटो कसा काय काढणार? पार्थ पुढे काही बोलणार तेवढ्यात कल्पना ताई म्हणतात, पार्थ दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. पार्थ समोरच्या व्यक्तीला बघतो आणि त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. असेच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.